महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला आज तुळजापूर येथे मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे। मंदिर परिसरात आई राजा उदो उदोचा गजर होत असून भाविकांच्या मोठ्या उपस्थितीत घटस्थापना पार पडली। तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात शारदीय नवरात्र महोत्सवाची सुरुवात घटस्थापनेने झाली। आई राजा उदो उदो, सदानंदीचा उदो उदो अशा जयघोषांनी संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला। मंदिर संस्थानचे अध्यक्ष तसेच जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली। यावेळी विश्वस्त आमदार राणा जगजितसिंह पाटील, अर्चनाताई पाटील, तहसीलदार माया माने यांच्यासह मंदिराचे पुजारी आणि मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते। दरवर्षीप्रमाणेच यंदाही तुळजापूर नगरीत नवरात्र महोत्सवाचा उत्साह ओसंडून वाहत आहे। पुढील 9 दिवस भाविकांसाठी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले। भक्त जे मोठ्या प्रमाणात या तुळजापुरामध्ये दाखल झालेले आहेत, काही भक्त कुठून आलात, काही कशा पद्धतीने या ठिकाणी यात्रा महोत्सव पाहायला मिळतो? बुलढाणा जिल्हा। छान सर, खूप छान वाटलं, कारण महाराष्ट्राचा कुलदेवता आहे, त्याच्यामुळे पूर्ण महाराष्ट्र दर्शनाला येणार आहे। पण प्रशासनाने खूप चांगली सोय घेतली आहे। लाईन मध्ये पण व्यवस्थित दर्शन होते, पाणी पण मिळते आणि पावसामध्ये कोणाची गैरसोय होत नाही। प्रशासनाने खूप चांगली व्यवस्था लावून ठेवली आहे नवरात्रासाठी, कारण 9 दिवस भाविकांची काहीच गैरसोय होणार नाही ही पण त्यांनी काळजी घेतली आहे। आणि वेळोवेळी पोलीस अधिकारी पण मदत करताय, वेळोवेळी प्रशासन पण मदत करते, त्याच्याबद्दल खूप खूप आभार प्रशासनाचे। कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या घटस्थापनेला सुरुवात झालेली आहे। जिल्हाधिकारी आमदार महोदय आपल्या सोबत आहेत। साहेब, कशा पद्धतीने यावेळेचं नियोजन आहे, काय सांगाल? शारदीय नवरात्र महोत्सव 2025 चे आज पहिला दिवस आहे। आज मंदिर संस्थानचे सर्व सन्माननीय विश्वस्त यांच्या उपस्थितीत सन्माननीय आमदार महोदय आहे, महंत महाराज आहे, आपले सर्व अधिकारी कर्मचारी, पुजारी मंडळाचे अध्यक्ष सर्वांच्या उपस्थितीत घटस्थापना आज इथे संपन्न होत आहे। आणि या शारदीय नवरात्र महोत्सव 2025 या निमित्ताने आपण आई तुळजाभवानी देवीला या शारदीय नवरात्र उत्सव एकदम सुखकर आणि शांत रीतीने यशस्वीपणे पार पडावी यासाठी आपण सगळ्यांनी मिळून सामूहिक प्रार्थना केली आहे। आमदार राणा जगजितसिंह पाटील आपल्या सोबत आहेत। दादा, काय सांगाल, यावेळेस खूप आनंद उत्साह आपण साजरा करता, कशा पद्धतीने या ठिकाणी उत्सव साजरा होत आहे? प्रचंड उत्साहामध्ये आपण बघितलं, आनंदामध्ये घटस्थापना आपल्या आईच्या तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये आपण केलेली आहे। आणि आईच्या चरणी प्रार्थना हीच आहे की आता मोठ्या प्रमाणामध्ये जो पाऊस पडतोय तो आता थांबला तर हरकत नाही, कारण पुरेसं पाणी झालेलं आहे, आता हानी जास्त व्हायला लागली। आईच्या चरणी हीच प्रार्थना आहे की शेतकऱ्यांना जे संरक्षणाची गरज आहे ती मिळावी। आणि नवरात्रीची सुरुवात झालेली आहे, नवरात्रीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना खूप शुभेच्छा, सर्वांना सुख समृद्धी लाभो हीच आईच्या चरणी प्रार्थना आहे। आणि एक सर्वांना निवेदन आहे की पुढचे काही दिवस परत पाऊस पडेल असं सांगण्यात आलेलं आहे, सगळ्यांनी योग्य ती काळजी घ्यावी। प्रशासन पूर्ण मदत करते। आता खरं तर हेलिकॉप्टर मागून देखील परांड्यामध्ये काही लोक अडकले होते, त्यांना काढण्याचा यशस्वी उपक्रम जो आहे तो करण्यात आलाय। आणि सगळ्या शेतकऱ्यांना ज्यांचं नुकसान झालंय त्यांना शासनाकडनं जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याच्या बाबतीत आम्ही सर्व प्रयत्नशील आहोत। विशेष उपाययोजना आपलं सरकार करेल याची मला पूर्ण खात्री आहे। एकंदरीत मंदिरच्या विकासासाठी काय एकंदरीत धोरण असणार आहे? आता कलेक्टर साहेब म्हटले त्याप्रमाणे आम्ही सगळेजण मिळून, मग इथले महंत आहेत, सर्व पुजारी आहेत, व्यापारी आहेत, नागरिक आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाविक, या सर्वांचा विचार घेऊन आराखडा तयार झाला। आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब स्वतः आले होते, त्यांनी पाहणी केली, त्यांनी अतिशय अमूल्य अशा सूचना केल्या। आणि एकीकडे मंदिराचा जीर्णोद्धार आपण करतोय आणि दुसरीकडे मग आसपास मंदिराच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांच्या सुविधा उपलब्ध करतोय। आपल्या सरकारने जवळजवळ 1800 कोटी रुपयाचा आराखडा मंजूर केलेला आहे। आणि आपले पालकमंत्री महोदय, आपले जिल्हाधिकारी महोदय आणि सर्व जे संबंधित अधिकारी आहेत त्यांच्या मदतीने एक एक टप्पा आपण पुढे चाललोय। आज आपल्याला हे सांगायचंय की घटस्थापना होत असताना 108 फीटचा आपला जो पुतळा आहे त्याचं सॅम्पल जे आहेत 14 आलेले आहेत। आणि आज त्याची एक तज्ञ समितीच्या माध्यमातून चाचणी होती, 5 त्याच्यातले सिलेक्ट होत आहेत। आपण आपल्या जिल्हाधिकारी महोदयाने पुढाकार घेतला होता आणि राज्य सरकारला आपण विनंती केली। राज्य सरकारने आता राज्य महोत्सव म्हणून आई तुळजाभवानी नवरात्र महोत्सवाला परवानगी दिलेली आहे आणि आपण मोठ्या उत्साहात ते देखील साजरा करतोय।
अगदी प्रसिद्ध सुप्रसिद्ध असे वेगवेगळे कलाकार जे आहेत त्यांना आपण आवर्जून तुळजापूरला बोलवतोय. हे पहिलं वर्ष आहे, ही सुरुवात करतोय आणि दोन्ही शारदीय आणि शाकंभरी दोन्ही नवरात्रीच्या महोत्सवाच्या वेळेस आपण अशाच पद्धतीने उत्सव जो आहे तो खूप मोठ्या पद्धतीने साजरे करणार आहोत. माझी आपल्या माध्यमातून विनंती सर्वांना राहणार आहे. आता सगळ्यांना गडबड असते, यात्रेची वेगळी एक उत्सवाची भूमिका आपल्या सर्वांची असते, परंतु जसं शक्य होईल तसं आपल्या महोत्सवाला देखील आपल्या सैनिक शाळेमध्ये आहे, आवर्जून संध्याकाळी काही वेळ तरी आपण यावं. आपल्या भागातले जे स्थानिक कलाकार आहेत त्यांना देखील आपण संधी देतोय. त्यामुळे आपल्या माध्यमातून विनंती आहे की या महोत्सवाला देखील अतिशय चांगला प्रतिसाद द्यावा. जिल्हाधिकारी महोदय, सर्व अधिकाऱ्यांनी एकदम चोख अशी व्यवस्था केलेली आहे. पावसामुळे थोडी अडचण, थोडा त्रास होणार आहे. आम्ही कमीत कमी त्रास कसा होईल यासाठी सर्व प्रयत्नशील आहोत आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याची परत एकदा विनंती करतो. आणि नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने, आज घटस्थापनेच्या निमित्ताने आपल्या सर्वांनाच मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. एकंदरीत मला सांगा, काय एकंदरीत आजचं दिनाचं महत्व आहे? मग आज तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र महोत्सव. शारदीय नवरात्र महोत्सव म्हणजे एक प्रकारे महिषासुराचा वध करण्यासाठीच हा उत्सव आहे. तो त्या प्रकारे आज महाराष्ट्रात जो दैत्यरूपी अतिवृष्टी झालेली आहे ती आई तुळजाभवानीची प्रार्थना अशी केलेली आहे की जो अतिवृष्टी दैत्यरूपी जो महाराष्ट्रावर हाहाकार माजत आहे, त्या नवरात्र महोत्सवात आई भवानीने जसे 9 रूप घेतले तसंच ह्या नवरात्र महोत्सवात रूप घेऊन आई भवानीने अतिवृष्टी होत असलेला त्या दैत्याचा वध करून सर्व जनतेस, भक्तास व भाविकास सुख समाधानी करावं, नवरात्र महोत्सव आनंदाने पार पडावा एवढी तुळजाभवानीची प्रार्थना केलेली आहे. एकंदरीत अशा पद्धतीने जे आहे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचं या ठिकाणी जे आहे महोत्सव साजरा होताना आनंदाने आणि प्रशासनाच्या वतीनं जी आहे सज्ज तयारी करताना पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित चव्हाण, आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव.